एक व्यक्ती सांगेल तोच कायदा, तेच प्रशासन आणि तोच न्याय। बीड जिल्ह्यानं अनेक खून पाहिले, बीड जिल्ह्यानं अनेक खून पचवले, पण संतोष देशमुखच्या खुनानंतर जी वाचा फुटली आधीच्या खुनानं आणि गुन्ह्यानं, त्याच्यामुळे महाराष्ट्र अस्वस्थ झाला आणि सरकारलाही अखेर हालचाल करावी लागली। सरकार हादरलं का? सरकारला सुद्धा असे खून पचवायची सवय आपल्या। ज्या प्रकारची चित्र आणि व्हिडिओ आम्ही गेल्या सत्ता आल्यापासून पाहिली, बीडचे आका, सध्याचे मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांच्याबरोबरची चित्र, त्यांचा वावर, एकमेकांशी असलेला संवाद, त्याच्यामुळे अर्थात लोकांच्या मनामध्ये शंका येऊ शकतात की खरोखर न्याय मिळेल का, खरा तपास होईल का। देवेंद्र फडणवीस हे फक्त बोलतायत की कोणालाही सोडणार नाही, पण आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी किती जणांना कसं सोडलंय आणि कसं अडकवलंय याचीच एक एसआयटी नेमली पाहिजे। गेल्या काही काळामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस, आय रिपीट, यांनी किती जणांना सोडलंय, किती जणांच्या रक्ताचे डाग धुवून त्यांना आपल्या सरकारमध्ये घेतलेलं आहे, किती जणांचे आक्रोश आणि किंकाळ्या दाबल्यात आणि किती जणांना अडकवलंय, त्या संदर्भात एक एसआयटी त्यांनी स्वतः स्थापन केली आणि स्वतःच त्यांनी रिपोर्ट घ्यायला पाहिजे। पण मला आता कोणीतरी सांगितलं की ते फार गंभीर आहेत बीडच्या प्रकरणामध्ये, असं दिसतंय। कारण शेवटी ही महाराष्ट्र राज्याची बदनामी म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची बदनामी। एक वाल्मिक कराडला अटक केली, पण बीडमध्ये हा खटला बीडमध्ये चालू नये अशी माझी मागणी आहे। जसं शहाबुद्दीन का केस और भी ऐसे बहुत से केसेस, अशा अनेक केसेस असतात की ज्या त्या राज्याच्या बाहेर चालवल्या जातात। हा इतका गंभीर विषय आहे, हा खटला बीड जिल्ह्याच्या बाहेरच चालला पाहिजे। पण अर्थात सरकार त्यांचं आहे, गृहमंत्री त्यांचं आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्रात इतरत्र जरी हा खटला चालला तरी न्याय मिळण्याची शक्यता नाही। तरी मी असं मानतो की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, आपण मुख्यमंत्र्यांवर सध्या विश्वास ठेवला पाहिजे। आणि या राज्याला जो कलंक लागलेला आहे, आतापर्यंत आम्हाला बिल क्लिंटन माहित होतं, आता बीड क्लिंटन आलेलं आहे, बरं का? त्याच पद्धतीने ज्या पद्धतीनं बिल क्लिंटनचे प्रकरण येत होती तसे त्या बीड क्लिंटनची यायला लागलेली आहे। देवेंद्रजींना हे सगळं माहिती आहे। त्यांनी या राज्याचा कलंक धुवून काढण्यासाठी आणि मुख्यमंत्री म्हणून जबाबदारीनं आपण काम करतोय दाखवून देण्यासाठी त्यांनी सत्य आणि न्याय याची बाजू घेतली पाहिजे। गुन्हेगार आरोपी किती मोठा असो, त्यांचा मित्र असो, त्यांच्या मंत्रिमंडळात असो, त्याचा विचार न करता त्यांनी न्याय दिला पाहिजे। तुम्ही म्हणाला होता की बीड आणि परभणी या दोन्ही ठिकाणी उद्धव ठाकरे नव्या वर्षात जातील, आतापर्यंत काही ठरलं आहे का? उद्धव ठाकरेंचा कधी दौरा असेल? आम्ही वाट पाहत होतो की मुख्यमंत्री नक्की कोणती पावलं टाकतायत। बीडच्या संदर्भात एक अटक झाली, परभणी संदर्भात खऱ्या अटका व्हायच्या। शिवसेना आणि माननीय उद्धव ठाकरे साहेब या दोन्ही घटनांविषयी अत्यंत गांभीर्यानं आमच्याशी चर्चा करतायत, सातत्यानं दोन्ही जिल्ह्यात संपर्क ठेवून आहेत। राजकीय वळण त्याला मिळू नये, अनेक जणांनी तिथे राजकीय यात्रा केली आहे, खरं आहे, शिवसेना त्यापैकी नाही। दोन निरपराध जीव मुकलेले आहेत बीड आणि परभणीत, आणि अशा प्रकारे अनेक जणांना तिथे प्राण गमवावे लागले आहेत बीडमध्ये। तपासाला आता सुरुवात झालेली आहे, त्याच्या संदर्भात आम्ही हा निर्णय घेतला की तपासाला एक दिशा आणि गती मिळू द्या, आणि त्यानंतर आम्ही दुर्दैवी जे मृत आहेत सोमनाथ सूर्यवंशी आणि सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियाचं आम्ही सांत्वनाला जाऊ। आम्हाला कोणत्याही राजकीय दबाव किंवा राजकारण करायचं नाही। काय आपला काय प्रश्न? मुंडेंसंदर्भात दादा चूक आहेत, अजित पवार
काहीच बोलत नाहीये. काय वाटतं मुंडेंची जागी भुजबळला आणतो? बघा, हा विषय मी याच्यावर चर्चेचा विषय नाहीये. माननीय मुख्यमंत्र्यांनी खरं म्हणजे अत्यंत गांभीर्यानं बीडच्या प्रश्नात लक्ष घातलं पाहिजे आणि आपल्या मंत्रिमंडळामध्ये नक्की कोण आपल्याबरोबर काम करत आहे आणि सत्तेचा हा अशा प्रकारे गैरवापर करून लोकांचे प्राण घेतले जात आहेत का, लुटमार सुरू आहे का, हे पाहणं हे मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. सरकारमध्ये कोणाला घ्यायचं आणि काय हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे.